हरिभक्तपरायण विजय महाराज इंगोले, हरिभक्तपरायण सरकड़ी गुरुजी। धन्यवाद।
भावशील ज्यांचे हृदय निर्मळ होती प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव विधीनिषी धरितती एक निष्ठा धरून चिते होती प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव तुका म्हणे पैसे देवा तुका म्हणे पैसे देवा होणे लागे त्याच्या भावा होती संत प्रतिमेचे देव संत म्हणते ते भाव विठ्ठल धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ होती प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव प्रस्तुत कीर्तन रूपी शिरी करता विठीला बंद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा भंगसो भाव करता पुण्य आणि पावन नगरी राजनी मोठ्या श्रद्धेनं भावनेनं आपण या पर्व काळावर हा धर्म मंडप उभा केला आहे 3 पर्व काळ या ठिकाणी रामनवमी आमली पारस आणि हनुमानजी हा पर्व पर्व काळ आहे हनुमंतरायाचा दरबार मनुष्याचा भाव असा आकर्षित करणारा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य सुद्धा आहे सर्वास्थान आहे विठ्ठल विठ्ठल नागेंद्राय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय सुधाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय महायोग पिते तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातो मंद्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विवेकानि जाने समाजासु घटे तटे कविते महासिद्धान्ताचे रसिकत्व कलिले लसीकर्त विलास रे भागवत कल्पतरो तया ज्ञानेशाते हिमन्मते वंदना करो ओम नमो नारायणेश्वर
विस्तारू महाराज सद्गुरु दास तुकाराम धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ पूजे प्रतिमेचे देव संत मनते तिथे फार गर्व काय खूप आनंद नाही या आनंदाचे जोडा सांगता आलासे आकारा आमचे आचारा भक्तीची तुका मने भिडा भक्तीची विठ्ठल धन्य भावशील महाराजांनी या ठिकाणी भाव अशी धन्यता दिली आणि मी सुद्धा माझ्या धन्यता समजू धन्य हे आनंदाची सापडली हे संत भेडिया बुद्धीचा उमळ द्रोहीला कविला येशोधीचा माळ आज या कीर्तनामध्ये महाराज सुद्धा बरीच मंडळी सुलतान नेमकाच परिचय झाला आमचे कैलास बाबा आहेतच आहे का नाही त्यांच्या सेवकामुळे सेवा आहे का नाही तुमच्या मायवरचं दर्शन झालं पुन्हा सरकटे गुरुजी सुद्धा कीर्तनकार गुरुजी काही कीर्तनकार असतीलच त्याच्यासाठी भाग्याची माझ्याकडे सेवा गेली आता त्यात कसं आहे सेवके करावे सांगितले काम तिथे होतो पण कामा नाही माझा हवा सुद्धा काय झाला आता काय करणार आखाड तोंडी जर मथारा वय असला तरी म्हणजे का आकड द्या आखाड तोंडच्या पेंडीला म्हणजे का आकर वाढायला जमते तसा हे आखाड तोंडच अंमली वार्षिक रामनवमी हनुमान जयंती हे तसंच आहे का साहेब आणि महाराज टाकाळ महाराज असला तरी त्याला किंमत आहे विठ्ठल साडेदहा आपलं जे होणार जास्त वेळ घेणार नाही आपण अभंगाचा भावार्थ करू आता आवाज आपण लावला मी जसं बोलते तसं बोलतो हा विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज नरदेहात आलेल्या जीवाला त्याच्याकडे काय असावं त्याच्याकडे जी सामग्री असेल त्या सामग्री असल्यामुळं भगवान परमात्मा ब्रह्मांड नायक एवढा असणारा तो सुद्धा त्याच्या भावामुळे तिथे लहान होतो कसा होतो लहान होतो नाही का झाला लहान अव्यक्त ते आकार रे रूपा आले गुणवंत रूपा आले गुणवंत अव्यक्त भगवान परमात्मा असणारा निर्गुण निराकार असणारा तो असा भगवान परमात्मा केवळ भक्तासाठी काय झाला लहान झाला लहान झाला उंच त्याचं ठिकाण असणार असा परमात्मा केवळ भक्तांच्या भावामुळं भावनेमुळं लहान होतो विठ्ठल एवढा भगवान परमात्मा महाराज सांगतात आम्हासाठी अवतार काल रामनवमी
महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माले सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. असं आहे. भक्ताचा त्याला काय निर्माण होतो? मोह निर्माण होतो. मोह मोह म्हणजे प्रेम. भक्तांच्या भावनेमुळं एवढा भगवान परमात्मा येथे असणारा पण तो काय होतो? लहान होतो. लहान एवढा आहे तो. पितामहसे जगतो माता धाता पितामह या समजा जगाचा निर्माण करता अधिष्ठान भगवान. येथे नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण ज्याला रूप नाही गुण नाही असा भगवान परमात्मा तो जी गोकुळी होणे यशोदेचा मनोवितो बाळ. यशोदा म्हणजे भाव. यशोदा म्हणजे कोण? भाव. असं आहे. हे नाही झाला तो. भाव बळे आपले भावामुळे देव एवढा निर्गुण असणारा लहान होतो. लहान होतो म्हणजे होतो होतो जेव्हा वाटतो एक गोष्ट सांगतो. एवढा भगवान परमात्मा प्रेमात असतो. विठ्ठल पदरी घाली पिळा बाप पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बा. एक असा पैलवान होता. मी गोष्टी काहून सांगून तुमच्या लक्षात घ्यायला मला फक्त सिद्धांत दर्शवायचा. काय सिद्धांत दर्शवल्यामुळं काही गोष्टी त्या ठिकाणी लावून लागतात. बरोबर आहे. गोष्टी सामान्य असतात. भीतीचा कोपरा आता हे घर स्लॅबचे झालेले असो भीतीला जर कोपरा बसवायचा असेल कोपरा घडलेला असतो पण त्याला व्यवस्थित बसवण्यासाठी काय करावं लागतं? चिपलंगी द्यावा लागतं का नाही? चिपलंगी द्यावा लागतात. तो व्यवस्थितशीर बसवतो. मोठा सिद्धांत जर दर्शवायचा असेल तर त्याला काही गोष्टी अशी लावून सांगावं लागतात. पहिलवान होता पहिलवान केसरी पहिलवान. या आपल्या या तालुक्यामध्ये सुद्धा त्याचा कोणी हात धरीत तसं कोणाचा हातच मावळ धरीत नाही. कोणाचा कशा नाही भारतीयाला हात कशा धरी एक माणूस कोणी आपला हात कोणीच नाही कशा धरी भारतीयाला हात. ऐका असा पहिलवान होता केसरी पहिलवान. त्याला कोणीच देखील मला सलामी देत नव्हतं आणि त्याला कुस्ती जायचं कुस्ती खेळायचं. जात असताना लेकरूदारी आलं लहान आणि त्या लेकरांत पदर घाल पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी. एवढा पैलवान पण काय म्हणतो? काय कोणा म्हणतात
आता नवीन पोराला नाही का ते जुनं होतं हाय म्हणलं की अरे अरे या लेकरा धर हे मला ऐकत कोण म्हणायला बाप बाप म्हणजे पहिलवान म्हणायचं बाप तर म्हणजे पण आपल्याला पहिलवाना सांगायचा एवढा पहिलवान आहे कुस्तीला कधी तो महाराज कोणाला ऐकत नाही असा पहिलवान आहे पण लेकरानं पत्रात पिळा घातला तो घरची म्हणतोय अरे हे पोरग मला ऐकणं या धर असा ऐका जवळ बोलू का पांडुरंगा विठ्ठल उर्दू केसाची टाळ्या वाजवा ऊर्जा असते आम्हाला ते मन कसला हळू छापा लावच स्पीकर वाजलेला दादा धन्यवाद ती बी आवाज कमी जास्त करते विनोदाचा भाग्या विनोदा भाग्य विठ्ठल ऐका एवढा ब्रह्मांड भगवान परमात्मा असणार भक्तांच्या भावासाठी काय होतो भगवान परमात्मा होतो बरं तो लहान झाला आणि त्याच्यात बदल होत ध्रुत धेजले गावी घुरले ध्रुत धेजले गावी घुरले परे ध्रुतपणा नाहे मुकले ऐका निर्गुण भगवान परमात्मा असणारा सगुण झाला त्याच्यात काही फरक झाला का अरे जो निर्गुण आहे तोच सगुण झाला आणि जो सगुण आहे तो सगुण निर्गुण सगुण आहे तो आणि निर्गुण आहे तोच आहे त्याच्यात बदल होत नाही सगुण निर्गुण सगुण निर्गुणाचा भाव निर्गुण आहे तो सगुण झाला आणि विटीवर उभारायला दिला माऊलीनं तूप हे म्हणजे हे घट तूप आहे बरोबर आहे हिवाळ्यामध्ये दूध कसं असतं घट असतं भिजले आहे आणि वरणाला घ्यायचं असेल तर त्याला काय करावं त्याला तपवावं लागतं आता कपिल्याला तूप मग ते वेगळं आहे का ते फक्त त्याचं जे स्वरूप घट स्वरूप होतं ते खालच्या स्वरूपात आलं काय पतलं झालं ते पण एक जरा गरीब जरा वरण आहे वरण थंड झालेलं आहे थंड ऐका
आणि त्याच्यामध्ये घट तूप टाकलं जमल का? काय करावं लागेल? ते एकीकडेच राहील असं कसं राहील? एकीकडेच राहील ऐका. आणि तेच जर तूप असं तर पिवलं तर तूप कसं झालं? ते आता पतलं झालं आणि पतलं झाल्यामुळं पूर्ण वर्णामध्ये तो त्याचा मिक्स झालं आणि पूर्ण मिक्स झाल्यामुळं खाणारा काय आनंद आला का नाही? आता ऐका, निर्गुण भगवान परमात्मा असणारा तो जर सगुण झाला नसता तर तुम्हाला ह्यो आनंद मिळाला नसता. तोच आहे. अरे सगुण निर्गुण तो एकच आहे. तुम्ही जर सगुणाला कमी मानत असतील तुमचा दोष आहे. वास्तविक तो एकच आहे. सांगितलं महाराज माईक ठेवून तोंड बाजूला बोलू नका. दिवस वाटेल ते. हा बरोबर खरे खरे. आता काय करता माझा स्वभाव असला आणि खरं सांगू का मी कीर्तनच असं ढोराय मागू उघड स्पष्ट सांगतो. ढोराय मागून पाठ करायचं आणि ढोरायची ओळखी देता देता झाडायला कीर्तन सांगायचं. पण झाडायला त्याच्यात माझी सवयची मला ती लागली ढोरं वळायची ना. बरोबर आहे. स्पष्ट सांगू आपण एक नाही. विठ्ठल विठ्ठल तुझ सगुण मनोगी निर्गुण रे सगुण निर्गुण गोविंद रे तुझ सगुण मनोगी निर्गुण रे. आता भगवान पण त्या परमात्म्याला मात्र काय आवडतं जास्त? काय आवडतं? त्याला फक्त भाव आवडतो. काही लगे एक भावाची लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची. आन कोणाची घातली? त्याचीच घातली. देवाची आण आहे. देवाला दुसरं काही आवडत नाही. त्याला फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव बळे हाय पडत नाही. भाव बळे आकळे ये रविना तळे. येरी भगवान परमात्मा आकळ्याचा नाही. फक्त भावानं मात्र आकळ्याचा तो भाव पाहिजे. आता भाव पाहिजे. पण महाराजांकडून थोडा इशारा दिला. धन्य भावशील आणि ज्यांचे भाव देवाला आवडतो ही गोष्ट खरी आहे. पण ज्याचा भाव निष्ठा भाव असेल आणि हृदय जर निर्मळ नसेल तर ती मात्र आवडत. बरोबर भाव देवाला आवडत. अंतरीची घेतो गोरी अंतरीची घेतो गोरी अंतरीची घेतो गोरी अंतरीची घेतो गोरी बाहेर भावाची
विठ्ठल खरे प्रेम दिशे जना, खरे प्रेम दिशे जना, अंतरे भिन्न भावना, अंतरे भिन्न भावना. बाहेरून जरी दिसत असेल पण माझा अंतकरणातला काय भाव, एक गोष्ट थोडी साधारण गोष्ट आहे, साधारण गोष्ट आहे, पण मला एवढं सांगायचं खरे प्रेम पाहणारा दिसत त्या दोघांचं प्रेम एकमेकावर प्रेम असतं समजा. पण ते होतं पण ती काय ते ऐकलं झालं जे अगोदर जाईल, जे अगोदर जाईल त्याचं ते हे बांधायचं पण ते वाढ असतो मात्र तिथून हलायचं, तिथून हलायचं नाही. आता योग झाला तो मारत गेला आणि याचं ठरलेलं ते पाहिजे ते थडकं बांधलं पण ती वाढल्याशिवाय जायचं. मग ती पदरण लागे हवा घालायची कशाला गेलं तर समाधी मला काही म्हणा रस्त्यानं लोक चालणारे म्हणजे काय भाव आहे बाई, काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. खरे प्रेम दिसे जना, पण त्याचं काय ठरवलं वाढल्याशिवाय जायचं. आता वाढलं की आधीच नाही समजा अंतकरणात भाव वेगळा आहे, बाहेरून दिसायला लागला. तसा देवर बाहेरून जरी भाव दिसत असेल पण बाहेरल्या भावाला तो भुलत नाही. विठ्ठल अंतरेचे घेतो अंतकरण शुद्ध पाहिजे ना. एक गोष्ट सांगतो यशोदा होती कृष्ण परमात्मा खोड्या करायचे. खोड्या नको करू माझे, ते खोड्या कृष्ण परमात्मा खोड्या करायचे. मग असे कराने वेळा यशोदेत रागाला यशोदा म्हणजे कृष्णा थांब मी तुला बांधिते. कृष्ण थांब मी तुला बांधिते. कोण बांधिते? मी तुला बांधिते. आता यशोदा आहे मग कृष्ण परमात्मा ताई बांध कशी बांधली. आता यशोदा कृष्णाला बांधायला लागली. इतके दावे आणले गोकुळाचे समजे दावे आणले तरी कृष्ण परमात्मा बांधल्या जाईल. 3 इंच जागा रिकामीच राहिल्या. यशोदा थकली कुणाचा पारा घाम आला. कृष्ण बांधल्या सर्व दावे आणले आणि थकल्याच्या नंतर आता मनुष्य हा परीक्षान होतो, बेजार होतो आणि मग देवावर भार घालतो. तो अगोदर घातला तर समजेल ना. हे महत्वाचं थकल्यावर आता देवा तूच हेच रे नाही का. अगोदर देव मानला देवावर घातला तर भार किती जमतंय का नाही. पण मनुष्य काय करतो जोर जमून पाहतो. तशी यशोदा पण लागली कृष्णा थांब मी तुला बांधिले. परेशान झाली नाही बांधला गेला आणि शेवटी थकल्याच्या देवा तूच हेस रे. आता मी राहिला म्हणजे मीचा अहंकार आता राहिला नाही. तसं अंतकरणामध्ये जर अहंकार नसत तर देव आखाड्या जात मग तो कीर्तनकार असो कीर्तनकार तरी असत
अहंकार जर असता तर नाही जमत ऐसे मोक्ष देईल ज्ञान येथे कीर नाही आन परिधारे ऐसे मन शुद्ध व्हावे परिधारे ऐसे मन शुद्ध व्हावे ज्ञान हे मोक्ष देतं ही गोष्ट खरी शंकर नाही होते आपलं लक्षात ठेवा तर एवढी भीत ती घासली इतकं प्रश्न केलं इतकी चोपडी केली का आरशासारखी आणि राजा म्हणजे राजा या आता इतकं भिंत चोपडी केल्यामुळं राजा कसंही तोंड केलं तर कसं दिसायले जसं करेल तसं दिसायले जसा हात वरी करेल तसा हात दिसायला तसं हसायला तसं दिसायला सर्व दिसायला का झालं काय केलं निर्मळ भिंत केली तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे मग तुम्ही असं म्हणसाल महाराज चित्त कशा निर्मळ होते एका माणसाला कीर्तनात ऐकलं चित्त निर्मळ करायचं कपडा निर्मळ कशा होतो सोळ्यानं सोडा टाकला की तो घरी गेला भला सोडा घेतला पियाला सोडा टाकलेलं कुठं अंतःकरण निर्मळ होत असतं का अंतर निर्मळ करण्यासाठी भगवंताचं काय करावं लागतं नामचिंतन करावं लागतं विठ्ठल सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळे शांती क्षमा तया जवळे जीवी भावी अनुसरल्या भगवंताचं जर नामचिंतन सतत असेल जमता विठ्ठल तर महाराज सांगतात धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ आता कोणतं निर्मळ आता निर्मळ करण्यासाठी पहिलं बाजू टाकलं तर दुसरं भरणं लागतं बरोबर आहे काम क्रोध केले भरिला विठले काम क्रोध केले घर रीते पहिलं गढूळ पाणी जर भरेल असेल खाण्यामध्ये आणि मित्र जर टाकायचं असेल तर गढूळ काय करावं लागतं पूर्ण द्यावं लागत असतं आणि मग ते भरल्या जातं तसं काम क्रोध जेथे असणारे दुर्गुण जेथे असणारे याला बाहेर काढण्यासाठी भगवंताच्या नामचिंतनाचा जप केला किती मात्र काम क्रोध केले घर रीते तुका म्हणे देह सोपं साधन बरं मला सांगतो 4 योग आहे त्रत दोपार आणि गळी
चार योगाची साधनं वेगवेगळे कृते ध्यायते विष्णुं त्रिकयां यजतो मुखैः द्वापारे परिचर्यायं करोतोद्धरी कीर्तना कलियुगामध्ये केवळ भगवंताच्या नामाची कलियुगामध्ये करावे हजारो वर्ष ज्याने तपस्या केल्या ते इथं जमलं नाही की आपल्या गुरु कासाच्या केल्या नामच चार मोठे पुरुष आपला रोज जोड जाईल गेले मस्त गेलो तुम्ही हा बघा महाराजाचं इसरायचं काम नव्हतं लय होता ना जोर आणि घडी बी जवळच आहे पण तिला ती वाजायचं पाहिजे होतं महाराज वाजणी घेऊन एका गावात कीर्तन करायचं बरं का कीर्तन झालं ती घडी 10 10:30 10:30 गौर होते 10:30 कीर्तन 11:30 वाजले घडी किती 10:30 आमचं चाललंय पूर्ण मला समजा प्रेमाचं गाव असल्यामुळे जे कीर्तन चाललं म्हणलं 10:30 वाजले कीर्तन 9 ते 11 तुमच्या इकडे पद्धत जोरदार आहे याच्या पद्धत होतो 8 ते 10 कीर्तन पाहिजे किती पाहिजे 8 ते 10 आता जेवायला माणसं सोडली जेवायला मोठं उगीच बसायला नाही हळद चढतो जेवण बसले की काय होतो 8 ते 10 कीर्तन पाहिजे मस्त पुन्हा दुसरी गोष्ट अशी लेकरं सुद्धा लिहून आता पण किती लेकरं येऊन बसले हे काय ठीक अरे लवकर आता झोपायच्या अगोदर आल्यामुळे आले का नाही आणि उशिरा म्हणल्यावर येत नाही आणि आज यायची गरज आहे यदा छत्तीसष्टा ततदेवे तरुजनः एक वडील जे करते तया नाम धर्म ठेवी येर अनुष्ठिते सामान्य सत्याची गरज आहे विठ्ठल लेकरासाठी संपत्ती करून ठेवा का संस्कार द्यावा काय द्यावा संस्कार द्यावा संपत्ती 3 मजली जरी जागा बांधली आणि संस्कार नसतील तर 3 मजलीचे खाली तो पात्रात येऊ शकतो संस्कार नसले तर आले असे वेशनी बनले या संप्रदायात नाही खरंच संस्कार देणारा हाच एक संप्रदाय आहे मंडळी काय तेवढं सांगायची गरज नाही मी पण सांगलो 4 मुक्ते कोणत्या समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुज्यता 4 मुक्त्यात लक्ष ठेवा तुम्ही त्या ध्यानात ठेवा तुम्ही विसरू नका हे तर गमत पाहिजे आपण विसरून जातो विसरायचे नाही बाकीचे पैसे मोजता विसरले तर जाते दुसरे कोण घेता नाही ते म्हणले 5,000 मोजता असं कमी जास्त झालं तरी सोडून द्यायचं व्यवहार जमत उद्या मिळतील पण आपले ध्यानातली गोष्ट आज कीर्तनातली गोष्ट ध्यानातली की आपली वस्तू आपल्या लक्षात नाही तर किती धोका बसली सांगता येत नाही विठ्ठल आपण पावे तै संता पाहता दिवसावे म्हणून वानावे ऐकावे हे सदा म्हणून वानावे ऐकावे हे सदा विठ्ठल समीपता मुक्ती देवाच्या पूजेने प्राप्त होती कशामध्ये देवाची पूजा करायची ही समीपता प्राप्त होती चला चटचट सांगतो
आणि तपानं सर्वकथा प्राप्त होते. तप जर केलं तपे विन दैवत दिलेल्या विन प्राप्त पूजे विन हित कोण सांगे. तपानं जेथे महाराज सर्वकथा त्या लोकांना जाते तर मातृ पितृ भात वैकुंठे भुवने घर केले वैकुंठात घर जातात ते तिथं जाऊ शकतात. कशाला बोला कशाला तपाना तपाना तपाना. तर आता लक्ष ठेवा पूजेनं समीपता देवाला माणूस जातो आणि तपानं त्या लोक देवाला म्हणजे देवाबरोबर जातो. सलोकता त्या लोकांना बरोबर आहे. आता चला आता तो तिसरी कोणती हो स्वरूपता. स्वरूपता ना देवाचं स्वरूप देव जसा आहे तशीच ती मुक्ती प्राप्त होण्यासाठी त्या मुक्तीसाठी कोणतं साधन आहे त्या स्वरूपता प्राप्त होण्यासाठी देवाचं ध्यान. काय करायला लागतं सोपं लक्षात ठेवा. ध्यान देवाचं ध्यान केलं की त्या देवाचं ज्या देवाचं ध्यान केलं तसं माणूस होऊ शकतो. विठ्ठल तुम्ही म्हणता याला काय पुरावा आणि पुरावा जर नाही तर महाराजाचा पुरावा हे महाराजाला पुरावा गोष्टी जर पुरावा नाही तर महाराजाला बी पुरावा 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 याचा दुसऱ्या वर्षी त्याची तारीख घेऊ नाही तर पाकिट देऊ नये. पुरावा देऊ ऐका आपण सर्व शेतकरी ना करायचे गोवी ना करायचे. ध्यानाबद्दल मी सांगतो ध्यान करीत असताना ज्याचं आपण ध्यान करतो ती वस्तू आपल्याला प्राप्त होते असं ना भिंगुरुटी किती ते धरी कोंडी भीती माझले घरी ते मरण भय ध्यान करे निरंतरी ब्रह्मविदे. याळी असते घोर गांधी आपण त्याला सांगतो घोर गांधी असते ना ती घोर गांधी काय करते शेतातला चिखल आणते आणि आपल्याच घराला कुठं तरी ते चिखलाचं घर तयार करते. दिसते का नाही दिसते. महिला मंडळात त्याचा अनुभव आहे त्याचं कुठं तरी घर केले की ते असं थोडी त्याला मूळ त्याला झोपून देतात. तर ती गांधीनी ते चिखलाचं घर तयार करते आणि ती शेतात गांधीनी जाते रानातून काय ती आळी घेऊन आणते हिरवी आळी घेऊन. आता हिरवी आळी धरून आणल्याच्या नंतर ते त्या आळीला पाहुणचार करते ती गांधीनी गांधींचा पाहुणचार आहे तुम्हाला माहिती अहो तिचा पाहुणचार म्हणजे डसरे आणि डसल्यावर काय गुदगुली हातात का काय. आता सांग ती एवढं शिकायची असते तिला ती गांधीनी डसती आणि बरं डसल्याच्या नंतर ती आळी गांधीनी काय करते त्या आळीला त्या मातीच्या घरात टाकून तिचा धंदा असतो आळीला आणायचं त्याची वंश परंपराच ती त्यांची उत्पत्तीच तिची. काही म्हणलं घरबीन तयार होतात घरबीन काही निर्माण होणार नाही. हे चिलट हुवा हुवा कशा म्हणतात घरबी बसून घरबी थांबायला की हे नाही आता नाही समजा. विठ्ठल विठ्ठल तर ती जी आळी असती मी स्वरूपता मुक्तीचं सांगायला ध्यान केल्यानं ते स्वरूप प्राप्त होतं. तर ती आळी जी असते त्या आळीनं त्या भिंगुटीला पाहिलं असतं देखीला डोळा बैसाला मनी तोची वदनी उचारली. त्या भिंगुटीनं त्या आळीनं पाहिल्यामुळं ती सारखी म्हणती आता भिंगुटी येईल मदर टणके कोण म्हणायले आळी आता भिंगुटी येईल मदर टणके येईल आता त्या आळीनं त्या भिंगुटीला पाहिलेलं असतं देखीला डोळा. आता हेच देवाकडे लावायचे हे कोणाकडे लावायचंय गोष्टीसाठी नाही गोष्टी सिद्धांतासाठी ऐका तेने तीव्र ध्याने ती किटी होने ठाके भिंगुरुटे गगने उडे उठा उठे प्रत्यक्ष दृष्टी देखील ना काय म्हणतात की जेथे
भिंगुटी महाराज त्या आळीचं ध्यान करती. आता भिंगुटीने तीव्रता आहे ती, तेने तीव्र ध्याने ती किती. ऐका काय झाली. तुका म्हणे आली तुका म्हणे आली झाली भिंगोरी सगळी. महाराजा भिंगूरची गोष्ट नाही सांगायची ऐका. भगवत ध्यान नोहे तैसे ध्याता भगवत रूपचे असे ध्याने मात्र ब्रह्मनासे. ऐका भगवत ध्यान नोहे तैसे. कैसे तैसे कैसे म्हणजे आली सारखा. आळी भिंगुटी आहे का. आळी भिंगुटी आहे का. आळी आळीच आहे पण आळी त्या भिंगुटीच्या ध्यानात काय झाली. भिंगुटी झाली. आणि भगवत ध्यान करणारा जो भक्त आहे जो कोण आहे. जीव नाही हा परमात्म्याचा अंश आहे. भगवत ध्यान नोहे तैसे. आळीसारखं भगवत ध्यान करणारा माणूस नाही. आणि भगवत ध्यान कसं नाही. ज्याचं ध्यान करायचं तो आपल्या प्रत्येकाच्या पुढे आहे. हृदयात आहे. हृदयात आहे. म्हणजे काय पुरावा. ऐका विठ्ठल देव आहे देव आहे. आणि काय शोधून पाहिले का. हा शोधून पाहिजे. शोधून पाहणार आहे खरंच माणूस शोधून पाहिजे. आता ते हाबरेला जे कसं होते का ते उगवलं की असंच आहे. सर्वांच्या हृदय देसे मी अमुक आहे आईसे. जे बुद्धेश्वरे अहर्नेसे ही वसुधा. ज्याचं ध्यान करायचं जो ध्यान करतो ध्यान आणि ज्याचा एकच आहे. दिसायला त्रिपुट आहे. हा ध्यान आणि दर्शन दिसायला त्रिपुट पण वास्तविक विठ्ठल विठ्ठल. जीवात्मा महात्मा आणि परमात्मा वस्तू किती झाल्या. 3 झाल्या. जीवात्मा पण जीवात्मा का झाला. कल्पना विद्या तेने झाला. कल्पनेने जीव झाला. वास्तविक तो आत्मा कोण आहे. परमात्म्याचा ममय अंशो जीव लोके जीव होत सनातन. परमात्म्याचाच अंश आहे पण उपाधीमुळं अज्ञानामुळं हा जीव झाला. वास्तविक जीव नाही. जीव नाही. विठ्ठल जीव का झाला. त्यानं आपल्या स्वरूपाला विसरलं आणि दुसऱ्याची संगती केली. म्हणजे या जीवात्म्यानं शरीराचा संबंध धरला. कोणा संबंध धरला. शरीराचा संबंध. आणि शरीर कसं आहे. तुम्हाला नदी नाही नावच जर बसलो एसटी तर एसटी आहे का नाही. आपण एसटी मध्ये जर बसलो एसटी मध्ये आणि सहज एसटीतून खिडकीकडे बाहेर पहा जो काय झाड आपल्यासोबत पळायची हे काय. मग झाड जागी आहेत का एसटी पळायची.
आणि झाड काऊन दिसायला पाळलेली त्याचं कारण आहे आपण चंचल वस्तूमध्ये बसलेलो आहे. पण त्या जगत जी वस्तू आहे अति वेग ज्या वस्तू आहे त्या वस्तूमध्ये आपण बसल्यामुळं स्थिर झाड असणार पण ते पळणार दिसतं. तसं या जीवानं आत्म्याकडे न पाहता आत्मा धरून शरीराकडे आला आणि शरीराचे धर्म आत्म्यावर लागायला लागला. आता शरीराचे धर्म कसे वासांशी जीर्णान यथा विहाय नवान तथा शरीर विधान. ऐका शरीराचे पुढीलाच वजे आपले माथा घ्यायचे मग प्राण दाटीचे शरीराचे धर्म आत्म्यावर लागला आणि आत्म्याचे धर्म आहेत नैनम छिंदंती शस्त्राने. ऐका आपण श्लोक ऐकतो जो फक्त ऐकतो ध्यानात ठेवतो खरं आपलं स्वरूप ते आहे आणि लक्षात राहण्यासाठी कीर्तन तीनदा दरवर्षी आलो दरवर्षी पाहून कितीच गोष्ट आपल्या लक्षात राहण्यासाठी विठ्ठल देखे आत्मा आत्मायाचे ठाई देखीचे देहीचा धर्म दे. त्याची विभागणी करायची. देहाचे धर्म देहाकडे ठेवायचे आणि आत्म्याचे धर्म आत्म्यात ठेवायचे. तसं नाही ना भाऊ माणूस ठेवी. एक गोष्ट सांगतो हा. दोन माणसं होती असते प्रवास त्यांना करायचा प्रवास पण ते दोघं असे होते दोघायला दोन सवय होत्या. कोण म्हणलं तांबू खायला तर एका असं होतं गावात चालला की त्याच्या जो घोडा असायचा घोड्यावर बसायचा तो घोड्यावरती बसायचं टाकायचा हातात खाट रस्त्यात भला पालपूरचा फटका थाटपूरचा थाटूला शिवाजी महाराजांचा कसा घोडा आहे असे काही पालपूर होते घोडे. आणि दुसरा जे त्याचा सोबती होता त्याला घोडा नव्हतं पण तो कुठेही मुक्कामाला गेला की त्याला टाक्यानं गादी लागायची. काय लागायची मग त्याला त्याची सवय काय यायची टाक्यात आणि गादी. मग त्याने काय केलं त्या गादीची घडी केली आणि टपकली आणि ह्यो घोड्यावर बसा ह्यो आणि दोघे गावाला चालले. समजा आपल्याच गावाला यायचं धरून ना वगैरे गावाला यायचं. मग रस्त्यानं पाहणारे म्हणू लागले ह्यो घोड्यावर जो बसला तो ह्यो कोण आहे. घोड्यावर बसणारा कोण आहे मालक आहे आणि हा जे पुढे घेऊन चालला हा कोण आहे नौकर आहे चाकर आहे. बरोबर आहे का नाही बरोबर आहे हा बरोबर आहे का हे बरोबर आहे हे खरं ती खरं आहे. आता हा घोड्यावर बसणारा मालक आहे आणि हा जे गादी घेऊन चाललाय टोकऱ्यावर हा नौकर असला पाहिजे असं पाहणारा नाही केलं रद्द आले आणि ते लगेच आले ज्याच्या जो गादी होती त्याला गादी अशी खाली टाकली त्याला लगेच बिडीची दिली आजा बसला राम राम श्याम श्याम चालला यानं घोडं सोडलं घोडं बांधलं आणि त्याला खराळा करायला खराळा पण देतात त्याला काय जे असं ते चारा वगैरे टाकतात पाहणारे आले गादीवर बसणारा मालक असला पाहिजे आणि घोड्यावर जे खराळ होती हो बरोबर आहे का नाही हे पाहणाऱ्याच्या बरोबर नाही घ्यायचं जे ते बरोबरच आहे. घोड्यावाला जे सेवा करायला ते त्याच आहे आणि गादीवरती बसला ते त्याच आहे. त्यो नोकर कोणाचा नाही कोणाचा मालक नाही. ऐका घोड्यावर बसणारा कोणाचा नोकर नाही कोणाचा मालक ते त्याच्या जागी ह्यो याच्या जागी पण मधात तेच घ्या जागी तसं आत्मा आत्मा याचे ठाई आणि देखेचे देईचा धर्म दे आपण राहतो याचं त्याच्यावर याचं त्याच्यावर वास्तविक आत्मा आत्मा आत्माच आहे आणि शरीर हे शरीरच आहे. विठ्ठल जातस हे ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मर्तुष्यच तस्मात् परिहर्यर्थे न त्वं स्वचितुमरसि उपजते नासे नासते पुनरुक्तिदिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा.
म्हणजे वास्तविक जो याच्यातला ध्यान करणार आहे हा भगवत रूपच आहे. आम्ही इथून पुढे घेतो भगवत ध्यान कैसे ध्याता भगवत रूपची असे ध्याने मात्र ब्रह्मना फक्त ब्रह्म बाजूला करायचा वस्तू जशी आता शिचे विठ्ठल कवन एक भ्रमलेपणे मी तो हरवलो गाणे. एक गोष्ट भ्रम निर्माण झाला. भ्रम मोठं कुटुंब होतं वाहिलं निघत निघते ना आना पायली करते वायली ते निघली वाहिली. आता हा माणूस भोळा होता. कधी यानं बाजार आपल्याला येत आहे का सुलतानपूर. मग तिने सांगितलं हे बा आता मला काय बाजारला जाता येणार. ती बाजारला जाणार बाजार करणार नव्हती खुश नव्हती. आणि हा भोळा होता. त्याला सांगितलं तुम्ही बाजारला जाता मला काही नक्की जाता येणार नाही. म्हणतील पहा मग त्यो म्हणे मी जर बाजारला गेलो हरवलो होतो. इतका होता देऊ कसा होता देऊ इतका हुशार होता. तो म्हणे मी जर बाजारला गेलो हरवलो तर ती म्हणे थांबा. तिने लगेच एक दोरा घेतला. हा दोरा असतो नाही कुठं चालले कीर्तनात हो कीर्तन आलं दोरा तिनं दोरा घेतला त्याच्या पायात. म्हणजे आता कसं आता म्हणजे तुमच्या पायात दोरा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही आहे तर दोरा जर तुटला तर तुम्ही आता खरं आहे का भ्रम आहे. तुम्हाला कळाले त्यांना नाही कळत. आणि मी त्याचं बी नाही सांगायलो. एक लक्षात योग असा आला तिथं गारुड्याचा खेळा काय गारुड्याचा समजा गारुडा खेळ असतो. खरं काहीच नसतं. खरं काहीच नसतं. आणि म्हणूनच करता जमते हेगोटी झाली. तसं भगवंताचं जर ध्यान केलं आपण तर भगवंत होतो. म्हणजे मातृ पितृ भात सगोत्र अपार शत्रू जनर होले होते भक्त लाजले गे माये आता जवळची भक्त मंडळी कशी झाली चतुर्भुज झाली. रुक्मिणीला लाजले आता कोणाला वावळो. भक्त चतुर्भुज देव बी कोणाला वावळो. नामदेव रायाचे होते वैजयंती माळ गळा सोबी श्रीमंत कृष्णदास नामायने लाविले नामदेव राय सांगितलं आता हे भगवान परमात्मा आहे ज्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. आलं का? हा हे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ते विष्णूचे भक्त. आणि ज्याच्या गळ्यात माळ नसेल ते भूताचे भक्त.
मग आपण कोणी ते तुम्ही ठरवायचं. विठ्ठल ध्यानानं भगवंताचं स्वरूप प्राप्त होत झाले. तिसरी झाली. आता कोणती राहिली? चौथी राहिली सायोजता. आणि सायोजता मुक्ती ही ज्ञानानं. कशा नव्हती? ज्ञानानं होती. ज्ञानानं काय होतं? जी वस्तू आहे ती वस्तू आणि आपण त्या वस्तूपासून भिन्न नसून एकच आहे हे ज्ञानानं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ज्ञानानं जे एक स्वरूपता प्राप्त होती ज्ञानानं होत्या. विठ्ठल विठ्ठल स्वरूपाला त्या मुक्तीनं देवासारखं होतो. पण ज्ञानानं मनुष्य देव स्वरूप होतो. एक रूप होतो. भिन्न राहत नाही. कसा राहत नाही? विठ्ठल विठ्ठल सारे ताने असा उत्सव होता. आणि मंडळी मिरवणूक काढायची. पण म्हणजे मिरवणुकाची गाडी जमिनीत नाही काढायची, हातीवर काढायची. कशावर? हातीवर. आणि हाती केलेला होता त्याच्याकडे मिठाचा. कायचा? मिठाचा ते करून ठेवला होता. पण म्हणजे असं का आपल्याला जिथे महाराज हातीवर मिरवणूक काढायची पण हातीला धुवून आलो गया. खूप मोठं तळ होतं त्या काय त्या धुया नेलं. म्हणजे उतळ पाण्यात नका खोल पाण्यात त्या कशात हाती धुयाला. हाती काय यायचा पण म्हणजे पक्का झाडावर का बुडवतो त्यो हाती. हाती बुडत का नाही ना. का बुडत नाही? पाण्याचं ते हातीचं रूप काय एक आहे. मीठ कशामुळे तयार होत? पाण्यापासून. ऐकून हुशार
पोर हुशार आहेत रे जीव देऊन ऐकायला बरोबर मुलगा अदुगर का बाप अदुगर शाबास खरे झलक या मुलांना काय माहिती खरे खरे लग्न झाल्या झाल्या बाप असतो का नवरदेव असतो लग्न झाल्या कोण असतो त्याला बाप कोणी म्हणत नाही बाप कधी म्हणतात एखादं पोरग मुलगी झाली मुलीचा बाप मुलाचा बाप मग आजवर बाप का मुलगा तुमची जर परवानगी असेल तर 10 मिनिटं बोल आहे आणि मग वरच जबाबदारी कोण घेत तीन पाच घेत असतो आहे की नाही 2 तास वर द्यावं लागतं की नाही आम्ही जेणे सुखी मना म्हणजे भक्ती माणसं भक्तीचं बळ काय पैशा बळा करता भक्तीचं बळ श्रेष्ठ आहे का बळ आहे आणि भक्तीच्या बळापुढं देव सुद्धा कमी होतो विठ्ठल भक्तीची या माप भक्तिया
म्हणतात भक्तीचं बळ सडले भगवान परमात्मा मोजल्या जातो आणि मोजलं नाही का मोजलं सत्यभामादान करी उजनो हे आहे सेवकाच्या सत्यभामादान करी उजनो हे आहे गोष्ट माहिती सत्यभामा सांगू का ऐका धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ ज्यांचं हृदय असं निर्मळ झालेले निर्मळ जिकडं काही समस्त वासुदेव आईच्या जे जे भेटे भूत हृदय निर्मळ भाव हृदय निर्मळ जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ती योग निषेध आता ऐका असा तो भक्त महाराज म्हणजे तो पूजा सुद्धा याची करतो ते आपण दुसरं करतो एवढंच मला बाकीची तुझे प्रतिमे त्याचा भाव आहे हृदय निर्मळ आहे आणि मग याची जिथे पुढे पूजी प्रतिमे त्याचे दिसते देव दिसतो पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते एक खरं धार्मिक होता त्या धार्मिक करण्यामध्ये एक साधू पुरुष आले आणि त्या साधू पुरुष आल्याच्या नंतर ते मग केला सकाळी त्यांनी स्नान केलं आणि त्यांच्या देवपूजेसाठी असे लेकर पाणी घ्यावं असं काय करायला त्यांना तुळशीच्या मंजूळ आणून दिल्या फुलं आणून दिले पाणी आणून दिलं आणि त्या वारकऱ्यानं काय केलं मग आपला देव काढला हा शालिग्राम काढला शालिग्राम आणि त्या शालिग्रामाची पूजा करू लागला पूजा करत असताना हे लेकरू पाहू लागलं त्याला शालिग्राम काढा त्याला स्नान घातलं त्याला हळद कुंकू लावली उदबत्ती लावली फूल वाहिलं प्रसाद ठेवला आणि डोळे लावून ध्यान करायला लागला वारकरी आणि याच्याकडे पाहिलं असं पाहिल्यानंतर त्याला असं वाटू लागलं काय साधू महाराज पूजा करतात मला सुद्धा अशी पूजा करता आली असा जर मला असला तर मी सुद्धा देवाची पूजा करेन मग ते साधू महाराज डोळे उघडे आणि मग ते लेकरू बाबाजी महाराज मला ध्यान देव बाबा आता लेकरू म्हणजे देवच असतं बरं काय लेकराचं मन फार निर्मळ असतं हा हा समजेच माणसं चांगली असतात पण महाराज म्हणतात ये होता भला आणि टिंबे त्याच्यामुळे नसला ना तर ये चांगला होता लग्न व्हायच्या आजवर आई जेवली का आई बसली का आई बरी आहे का तब्येत कौरव रे होता भला मरिया म्हणजे आपण हिनं नाचलं पाहिजे ना आई आई चला तसं लेकर फार देव स्वरूप असतात सगळेच माणसं देव स्वरूप असतात पण पुढं ते होते पुढं होतं असं चला मग ते साधू राहतात त्याच्यामध्ये एक देव होता त्याने दगड घेतला खडा आणि त्याच्याकडे बाळा ह्यो देव आहे काय म्हणते ती ह्यो देव आहे आणि याची पूजा करतात मग त्याच्या करणार त्या खड्याची पूजा